तर हाय हॅलो फ्रेंड, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत. तर श्री स्वामी समर्थ. मी कल्याणी. मी आज आलेली आहे आमच्या मैत्रिणीच्या रानामध्ये, की तिने कांदा टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आहे ना तिने तणनाशकसुद्धा मारलं होतं. पण ते तणनाशकने काय झालं, गवतच जळलं नाही कसलंच. आणि कांदा असल्याच्या नंतर नाही का, पहिली खुरपान जरा जपूनच करावं लागते. रोपे खूप छान असतात, आपलं खूप लहान असतात. तर त्याच्यामुळं तिने मला पण म्हणजे बोलवलं होतं, म्हणूनसाठी आम्ही गेलो होतो. आमच्या ताईसाहेब बी होत्या आणि एक अजून त्या दिवशी नाही का कालच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती ती मैत्रीण पण होती. आणखी एक्स्ट्रा 2 मैत्रिणी होत्या. तर आम्ही जवळजवळ 6 जणी होतो, खुरपत होतो. आणि इथे आता जेवायला सुट्टी झालेली आहे आमची. आणि जेवायला सुट्टी झाल्याच्या नंतर मोटर पण चालू होती. तर म्हटलं चला, काँग्रेस होता आणि काँग्रेस काढलेला हात सगळं कडू कडू तोंड होईल म्हणूनसाठी चला म्हटलं, पाईपाला पाणी चालू आहे तर तिथं हातपाय धुवून येऊ स्वच्छमध्ये नाही का. तर इथं असं पाणी चालू होतं आणि रोजच असं पाणी मोकळं घावलं असं काही नाही आहे. त्या दिवशी दिवस पाळीची लाईट होती म्हणूनसाठी आम्हाला पाणी मोकळं घावलं हात धुयला. आणि किती भारी वाटते बघा, हे पाणी दिसायला पण किती भारी वाटते नाही का. असलं पाणी उन्हाळ्यात असल्यावर किती भारी वाटते. तर सगळ्याजणी हात धुवून गेलेले आहेत आणि मीच एकटी पाठीमागं राहिलेली होती. का तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत होती किती गवत आहे कांद्यामध्ये ते, आणि त्याच्यामुळं मी राहिली पाठीमागं. तर सगळ्या बायका तिथं नाही का, मैत्रिणी सगळ्या तिथं झाडापाशी पोहोचलेल्या आहेत. झाडाखाली सावलीला बसून जेवण करायचं होतं आम्हाला. तर त्या पोहोचल्यात, त्या मला आवाज देत होत्या की अजून कसं काय नाही म्हणून. तर म्हटलं आले, मी व्हिडिओ बनवते, तुम्ही बसा तोपर्यंत, येतेच आहे म्हणलं मी. तर मी चालली. हे बघा, अजून आहे ना लय बराच कांदा खुरपायचा राहिला आहे. 2-3 दिवसात फक्त थोडंसं खुरपून झाले. आणि इतकं गवत आहे, मापाच्या बाहेर गवत आहे. नुसतं थोडं थोडं जळलं आहे, नाहीतर बाकीचं सगळं हाय असं गवत आहे. आणि इथं बसलेल्या आहेत ह्या सगळ्या मैत्रिणी बघा, जेवण करण्यासाठी. आणि जेवाय बसलो होतो. तर सगळ्यांचा उपवास असल्यामुळं कोणी केळी, कोणी ॲपल, कोणी काय आणलं होतं खायला. तर ही मॅडम बघा, आमची ताईसाहेब कशी ॲपल दाखवते तुम्हाला. या म्हणती खायला, ॲपल खाती, खायला या म्हणते ती. आणि ही मैत्रीण तर तुम्हाला माहिती आहे, मी परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती कालच्या. आणि ही मैत्रीण जी आहे ना, बाटलीपाशी बसलेली आहे ती ती म्हणते आम्हाला पण व्हिडिओमध्ये घ्या की, तुमच्या व्हिडिओमध्ये आम्हाला घेतच नाही तुम्ही. तर म्हणलं चला तर व्हिडिओ बनवूया म्हणलं. आणि आत्ता झालेली आहे सुट्टी, घरी जाण्याची वेळ झालेली आहे आत्ता. तर आत्ता घरी निघालोच आहे. तर म्हटलं चला घरी जाताना पण तुम्हाला आजचा दिवसभराचं रुटीन दाखवू आपलं. दिवसभर आपण काय करायला आलतो, काय केलं काय नाही नाही का. आणि आम्ही चाललेलो आहे रस्त्याने. आणि ती माझी मैत्रीण होती का नाही, बाटलीपाशी बसलेली. तर तिने काय केलं होतं माहिती आहे का, तिच्या मिस्टरांनी आम्हाला आहे ना भजी आणि पाव आणले होते खायला. तर खायला आणले होते, पण सगळ्याच बायकांचं उपास होतं तर कोणीच खाल्लं नाही आहे. ते सगळ्यांनी घरी घेऊन चाललो आहे आम्ही जाताना. तर ही मैत्रीण बघा, ही खुरपायला बी आली आणि गाया पण बांधायला घेऊन आलती. गाया बांधल्या ना, तर गाया पण चरून दोन्ही कामं तिची झाली चांगली मस्तमध्ये. तर आम्ही चाललोय रस्त्यानेच बोलत बोलत, गप्पा मारत मारत. आणि तेवढाच टाईम असतो गप्पा मारायला. हा का, हिच्या मिस्टरांनी आणलं होतं भजीपाव. तर अशा प्रकारे आमच्या जमती चालूच असतात. हे आमच्या ताईचा बाय बाय करतात. आणि मी अशी नाही का व्हिडिओमध्ये नाही घेत कोणाला, की कसं आहे माहिती आहे का, प्रत्येकाला आवड असते असं नाही आहे, किंवा प्रत्येकाच्या घरच्यांना पण आवडतं असं बी नाही आहे. त्याच्यामुळं नाही मी घेत कोणाला. जर त्यांची इच्छा असेल तर मी त्यांना घेते, नाही तर तशी घेत नाही व्हिडिओमध्ये. मीच काढत असते एकटीच. तर म्हणलं चला आता तुम्हाला दाखवा, आता घरी चाललेलो आहे आम्ही.
आणि रस्त्याच्या गमती जमती दाखवतो तुम्हाला. पण बायांचं कसं बाया एकामेकीच्या घरी पण जात नाही त्या गप्पा बिप्पा मारायला. आणि त्याच्यामुळं म्हणलं चला आता रस्त्याने जर गप्पा मारत मारत चाललोय तर चला दाखवावं म्हणलं तुम्हाला. तर हे अशा प्रकारे आमच्या इथलं वातावरण आहे की हे संध्याकाळचं वातावरण आहे 5:30च्या नंतरचं. तर तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण असं रानातनी कामं करता का? आता आम्ही करतो बाबांनो, रानातनी कामं आली की रानातली कामं. तर हे अशा प्रकारे रस्त्याने चालत चालत चाललो होतो आम्ही. लय लांब होतं चालायचं, पण कसं माहिती आहे का, हसत खेळत काही कळलंच नाही कसं आलो कसं गेलो. तर असं मस्त वाटतं नाही का, एकामेकीच्या गप्पा आणि दिवसभर हसून खेळून असल्यावर दिवस पण कसा जातो हे समजत नाही आहे. म्हणूनसाठी मी तर एवढ्या दिवस आहे ना, माझं ऑपरेशन झाल्याच्या नंतर मी पहिल्यांदाच बाहेर चालले रानात कामाला, म्हणजे मैत्रिणीच्या रानात खुरपायला. तर कामालाच म्हणावं लागलं का, तर त्याला पण गरज होती. आणि मी पण म्हणलं आता काय झाले माहिती का, ऑपरेशनच्या नंतर तब्येत माझी खूप वाढली आणि त्याच्यामुळं म्हटलं नकोच आता घरात बसायलाच नको, चला आता आपण कुठंतरी नाही का थोडंसं नेट पडलं म्हणजे जरा तब्येत बी कमी होईल. तब्येत बी खूप झाली आता माझी, म्हणूनसाठी आता मी घराच्या बाहेरच पडलेली आहे की जेणेकरून मला जिथं असेल तिथं जायचंच म्हणलं. आमचं मैत्रिणीचा ग्रुप झाला आहे आता. याच्या अगोदर नाही कुठं गेलो, पण आता जातोया. तर म्हणलं चला तुम्हाला दाखवा. काय बघा विहीर, बघा विहिरीला पाणी तर किती होतं, वरच पाणी आहे विहिरीला. आणि तो माणूस आम्हाला म्हणतोय मोळ्या बांधायच्या राहिल्यात आणि कुठं निघाला तुम्ही. त्याला ना वाटलं की आम्ही ऊसतोडीवालीच आहेत, पण त्यांना असं नाही का, म्हातारा माणूस आहे त्याच्यामुळं ओळखू पण नाही आलं. आणि आहेच आमचा अवतार तसलं झालेलं, बाटल्या कुठं ड्रम, हातात कपडे वगैरे नाही का, शर्ट कार्प असं आमच्या हातात आहे. त्याच्यामुळं ते बोलून गेले, त्याचं काय नाही एवढं. तर म्हणलं चला चालता घरी जाण्यापर्यंत तुम्हाला दाखव. तर तुमच्या इथं पण तुम्ही रानात काय केले आणि तुम्ही पण असं एकामेकीच्यात जाता का? तर आम्ही जातो एकामेकीच्या रानामध्ये नाही का, एकामेकीला मदत करतो. म्हणजे त्यांनी आपल्याला करायचे, आपण त्यांना करायचे, असं असतं आमचं. बसायचं ते आपलं बसण्यापेक्षा नाही का, दिवसभर बसून बसून पण नाही का लय बोर होऊन जातं. आणि बोर होऊन तब्येतीची पण काळजी राहत नाही. नुसतं खायचं झोपायचं अशा प्रकारचं असतं चालू. आणि त्याच्यामुळं म्हणलं चला आता घराच्या बाहेर आपलं एकदा पडायचं. म्हटलं एकदा घराच्या बाहेर पडलं की नाही का, माणसाला बरोबर आच लागते थोडंफार करण्याचीही नाही का. आणि सवय कामाची झाली म्हणजे काय वाटत नाही कामं बी करायला. तर आता आलेलोच आहे, थोडं घराच्या जवळ आलेलो आहे. त्याच्यामुळं तर म्हटलं चला आता तुम्हाला पण दाखव आपण आमचं घर कुठं आलो, आम्ही किती वेळ चालतोय हे तुम्हाला तर व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्हाला समजलंच असेल. आम्ही किती लांबपर्यंत चालत गेलतो आणि किती लांब अजून चालतोच आहे. अजून तरी घरी नाही आलं आमचं, म्हणजे जवळ आले, अजून घरी पोचलो नाही आम्ही. तर आता घरी पोचायला थोडाच टाईम राहिलेला आहे की घरी पोचणंच आता एवढ्यात. आणि तुम्ही हे ना मला लाईक करत नाही आहे, लाईक करत जावा. तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही. म्हणजे लाईक केलं म्हणजे कसं जरा आम्हाला बी समाधान वाटते नाही का, आपल्या व्हिडिओला लाईक करतात, आवडतात, नाही आवडत असं काहीतरी कमेंट किंवा लाईक करत जावा, म्हणजे समजतं नाही. तर म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांगावं आपण काय करतोय काय नाही. तर प्रत्येक वेळेस नाही का
असं मोबाईल बाहेर काढायचा आणि व्हिडिओ चालू करायचा. हे ॲडजस्ट होत नाही आहे, पण तेवढ्यातनं मी प्रयत्न करते. माणसांचं कसं असतं, माणसं नावं ठेवतात मग नाही का, सारखीच मोबाईल बाहेर काढते, सारखाच व्हिडिओ चालू हिचं की काय चाललं आहे काय हे असं होतं. म्हणून साठी पण नाही का, असं रानातलं जास्त करून माझं व्हिडिओ येतात. असं बाहेर गेल्याच्या नंतर नसतात व्हिडिओ माझं, का तर लईच बाहेर गेल्याच्या नंतर मला पण नाही बरोबर वाटत मोबाईल बाहेर काढून व्हिडिओ काढणं, का तर अजून मी नवीनच आहे. त्याच्यामुळं कसं मला पण असं म्हणजे लाज वाटल्यागत होतीच. त्याच्यामुळं रानात ह्याच्यात गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवत जाईल मी व्हिडिओ काढून. आता एका मैत्रिणीचं घर बघा जवळच आलं आहे, तर आता ती तिथं काही तिचं घर आहे आणि तिथं ती जाणार. आता तिथनं पुढं आम्ही दोघी, तर आमच्या ताईसाहेबांना आम्ही दोघी जाणार. तर आता दोघीचं चालले डब्बा वगैरे घ्यायचा एकामेकीच्या पिशवीतून. तर म्हणलं चला, तर माझ्या चॅनलला कोण नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच माझे व्हिडिओ तुम्हाला रोज बघायला भेटतील. बाय.